अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। जनता के हित के लिए मेघनाताई बोर्डीकर ये काम करेंगी, ऐसा इस वक्त कहा है। महाराष्ट्र राज्य के राज्य मंत्री पद जब इन्हें दी गई है तो उस वक्त जिंतूर में पहली बार 25 दिसंबर 2024 को राज्य मंत्री मेघनाताई बोर्डीकर ये जिंतूर शहर में आई और जिंतूर शहर में आने के बाद में सिर्फ जिंतूर शहर ही नहीं बल्कि जिंतूर तक आने के लिए जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघ के जितने भी गांव है इन तमाम गांव में मेघनाताई बोर्डीकर इनका भव्य नागरिक सत्कार किया गया है और सुबह के 11 बजे होने वाला प्रोग्राम ये शाम में 5 बजे मुकम्मल किया गया है। नागरिक सत्कार जिस तरह से किया गया है इसमें भारतीय जनता पार्टी ने जो विश्वास बताया है, विश्वास डाला है सौभाग्यवती मेघनाताई साकुरे बोर्डीकर इन पर और जो खाते वाटप किए गए उस जिम्मेदारी को पूरी तरह से निभाने का वादा भी सौभाग्यवती मेघनाताई बोर्डीकर इन्होंने कहा है अपने भाषण में। महाराष्ट्र राज्य के सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पानी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल कल्याण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम विभाग के राज्य मंत्री मेघना साकुरे बोर्डीकर इन्होंने नागरिक सत्कार को स्वीकारा और स्वीकार करने के बाद में इन्होंने जिस तरह से यहाँ पर नागरिक सत्कार, इनका भव्य नागरिक सत्कार किया गया है। इस वक्त माजी आमदार बोर्डीकर साहब इन्होंने भी अपने ख्यालात का इजहार किया। राज्य मंत्री पद मिलने के बाद में पहली बार जिंतूर में इनका नागरिक सत्कार किया गया है। इस वक्त कृषि उत्पन्न बाजार समिति के यार्ड में 25 दिसंबर 2024 को सौभाग्यवती मेघनाताई साकुरे बोर्डीकर इनका भव्य ऐसा नागरिक सत्कार किया गया। इस वक्त व्यासपीठ पर माजी आमदार राम प्रसाद जी बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर अंकल, भावनाताई बोर्डीकर, एडवोकेट हरिहरराव देशमुख, संदीप शर्मा महाराज, एडवोकेट सुंदरराव चौहान, सुरेश भुमरे, ब्रिज गोपाल तोष्णीवाल, प्रभाकर वागीकर, विनोद दुधगावकर, महेश चैतन्य महाराज, अमृतेश्वर महाराज, प्रताप देशमुख, सचिन गोरे, दीपक महाराज, रमेश महाराज, जोगड़वारकर, बंडू महाराज, गरड़ महाराज, गोविंद थिटे, सपनाताई यादव बोर्डीकर, नैनाताई बोर्डीकर, मुकुंद सावजी, कमलाकर शाहजी शेड़के इनकी मौजूदगी थी। इस वक्त नागरिक सत्कार का जिस तरह से यहाँ पर प्रोग्राम रखा गया था, नागरिक सत्कार समिति की जानिब से राज्य मंत्री मेघनाताई साकुरे बोर्डीकर इनका भव्य ऐसा सत्कार किया गया। इस वक्त माजी आमदार राम प्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर इन तमाम लोगों को भगवान श्री राम की मूर्ति देकर इनका सत्कार किया गया। इस वक्त राज्य मंत्री बोर्डीकर ने जिस तरह से सत्कार का जवाब दिया है उस वक्त हजारों की तादाद में यहाँ पर बोर्डीकर परिवार को चाहने वाले लोग मौजूद थे और पूरे मतदार संघ से यहाँ पर राज्य मंत्री मेघनाताई साकुरे बोर्डीकर इनके नागरिक सत्कार को देखने के लिए लोग यहाँ पर मौजूद थे। जिंतूर शहर का ये आलम था कि सुबह के 11 बजे से रात के 7 बजे तक जिंतूर शहर में चहल पहल मची हुई थी और रास्ते पूरे ब्लॉक थे। मेघनाताई साकुरे बोर्डीकर इनका जिस तरह से भव्य नागरिक सत्कार किया गया सिर्फ जिंतूर शहर में ही नहीं बल्कि जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघ के हर गांव में मेघनाताई साकुरे बोर्डीकर इनका भव्य नागरिक सत्कार किया गया है। ग्राम पंचायत के सरपंच ने, कई लोगों ने मेघनाताई साकुरे बोर्डीकर इनका हर एरिया में सत्कार किया है, जिसको लेकर यहाँ पर मेघनाताई साकुरे बोर्डीकर इन्होंने सिर्फ यह कहा कि अब मैं मेरे परिवार के लिए नहीं बल्कि आवाम के लिए ही अपने आप को मैंने पूरी तरह से यहाँ पर समर्पित कर दिया है। मंत्री पद मिलने के बाद में जिस तरह से यहाँ पर मेघनाताई साकुरे बोर्डीकर इन्होंने अपने ख्यालात का इजहार किया, उसी के चलते माजी आमदार जी बोर्डीकर साहब इन्होंने भी जिस तरह से सत्कार किया है और सत्कार का जवाब दिया है। इस वक्त सत्कार सोहड़े में इस सत्कार सोहड़े को कामयाब करने के लिए गोविंद थिटे, वसंतराव शिंदे, ब्रिज गोपाल तोष्णीवाल, आत्माराम पवार, सुनील भोंबे, प्रमोद चौहान, डॉक्टर पंडित दराड़े, गोविंद दायमा, अभिजीत पारखे, एडवोकेट गोपाल रोकड़े, एडवोकेट सुनील बुधवंत, किरण वट्टमवार, प्रभाकर वागीकर, एकनाथ देशमुख, सत्यनारायण शर्मा, संजय कोकड़वार, संतोष देशमुख, डॉक्टर दुर्गादास कन्हाड़कर, मतीन तांबोली, प्रदीप ककड़े, विकास जाधव, गिरीश जोशी, डॉक्टर देवराज करहाड़े, भगवानराव वठाने, शेख अथर, प्रकाश पवार, सुनील खिस्ते, सत्यनारायण दरगड़, सुभाष काबरा, भगवान देशमुख, कैलाश खंदारे, गजानन घुगे, शिवाजी कांबड़े, शिवाजी काड़े, प्रभाकर दराड़े, रवि घुगे, पप्पू डोंबे, गजानन चौहान, सागर शिंदे,
संतोष ढोने, रवि रणबावड़े, मंगेश घुगे, रमेश धौड़े, संदीप भुतड़ा, रमन तोष्णीवाल, संतोष माने, युवराज दुधगावकर, रामप्रसाद घुले, जगदीश घुगे, रवि रणबावड़े, इन तमाम लोगों ने बहुत मेहनत की है। जिस तरह से मेघनाताई साकोरे बोर्डीकर इनका परभनी जिले के जिंतूर विधानसभा मतदार संघ में भव्य नागरिक सत्कार किया गया है। इस सत्कार को जवाब देते ही यहाँ पर तमाम लोगों में एक जल्लोष पैदा किया गया और जिस तरह से यहाँ पर पुलिस बंदोबस्त की व्यवस्था की गई थी, पुलिस बंदोबस्त में ही पूरी तरह से यहाँ पर पुलिस मैनेजमेंट सिर्फ सत्कार के लिए आने वाले लोगों को लेकर ही परेशान रहा है। जिस तरह से पिछले 40 साल से लगातार बोर्डीकर परिवार जिंतूर विधानसभा मतदार संघ के तमाम लोगों की खिदमत अंजाम दे रहा है, उसी के चलते आज रामप्रसाद जी बोर्डीकर जो माजी आमदार है जिंतूर विधानसभा मतदार संघ के, इनका सपना साकार हो गया है। ऐसा भी इस वक्त माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर इन्होंने कहा है। और एक छोटी सी लड़की ने जिस तरह से अपनी तकरीर की और तकरीर में ही मेघनाताई बोर्डीकर इन्हें जिस तरह से इनके बारे में तारीफ की, उसी के चलते मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने इस छोटी सी लड़की का भी सत्कार किया है। और रामप्रसाद जी बोर्डीकर जो परभनी जिले के जिंतूर विधानसभा मतदार संघ के माजी आमदार रह चुके हैं, इनका ख्वाब था कि ये भी मंत्री बन जाए, लेकिन ये तो मंत्री नहीं बने हैं। मेघनाताई साकोरे बोर्डीकर मंत्री बनी है और मेघनाताई साकोरे बोर्डीकर इनका जब नाम प्लेट, इनका जो नेम प्लेट है ये मुंबई में मंत्रालय में लगा, तब उसी को देखकर माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर साहब ये बड़े खुश नजर आए और उन्होंने अपने भाषण में ये कहा है कि 90 के दशक में मैं ये सब प्लान किया करता था जब 90 दशक चल रहा था। आज 2024 चल रहा है, मैं आज से 35 साल पहले ये प्लान बनाया करता था कि यहाँ पर किस तरह से जीत कर आना है और जीत कर आने के लिए क्या क्या करना है, वही काम मैंने आज किया है। और जिस तरह से यहाँ पर मेघनाताई साकोरे बोर्डीकर ये पूरी तरह से मंत्री बनकर आई है, जिसकी बात को लेकर जिसकी खुशियां माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर इन्हें फूले नहीं समा रही है। बेटी आमदार बनने के बाद में मंत्री बन गई है और मंत्री बनने के बाद में पूरे परभनी जिले में नाम रोशन किया है और सिर्फ परभनी जिले में नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र भर में मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने, बोर्डीकर साहब इनका नाम उज्जवल किया है, इनका नाम रोशन किया है, जिसको लेकर माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर इन्होंने जिस तरह से ये बात कही है कि मेघनाताई साकोरे बोर्डीकर पूरे महाराष्ट्र भर में अब काम करेगी और जनता के लिए ही हित के काम करने वाली है, ऐसा भी इस वक्त रामप्रसाद जी बोर्डीकर साहब इन्होंने कहा है। जिस तरह से मेघनाताई साकोरे बोर्डीकर ये मंत्री बन गई और मंत्री बनने के बाद में इन्होंने जिस तरह से पूरे महाराष्ट्र भर में खिदमत का काम करने की बात कही है, उसी के चलते रामप्रसाद जी बोर्डीकर साहब इन्होंने ये कहा है कि मेरी बेटी तो समाज के हित के लिए काम कर रही है। उसी के जवाब में मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने भी ये कहा है कि समाज के हित के लिए, समाज की भलाई के लिए, समाज के डेवलपमेंट के लिए और समाज के विकास के लिए ही सारी जिंदगी समाज के लिए ही मैंने अब समर्पित कर दी है, ऐसा भी इस वक्त मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने अपने भाषण में कहा है। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की बात मेघनाताई साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर और उसी के साथ में इन तमाम लोगों ने किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं खुद इन्हीं की जबानी। पुलिस प्रशासन की जानिब से जिस तरह से पीएसआई देशपांडे साहब और इनका तमाम ताफा यहाँ पर मौजूद था, आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन तमाम लोगों ने इस वक्त दी है। 11 वाजताचा टाइम नागरिक सत्काराचा दिला होता। एक मिनिट मी म्हणलं, एक मिनिट काय म्हणतो मी? आणि सत्कारापेक्षा विचार महत्वाचे आहेत आणि माझी विनंती आहे आपल्या कार्यकर्त्याला, आता बसलेला हा गाजा दोन मिनिट थांबा तुम्ही। आता 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून गर्दा कमी झाला पाहिजे। 2 मिनिटांमध्ये कोणीही सोय घालायला थांबलं पाहिजे। ज्या लोकांनी मत देऊन
सन्मान दिलाय त्याचा सन्मान आज एवढा आनंद त्या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा बोलणी करण्यात आलाय आणि त्या आनंदामध्ये सगळ्यांना त्याचं कौतुक करता यावं अशा पद्धतीचं निवेदन काय म्हणतो मी निवेदन त्या कमिटीचं असायला पाहिजे होतं. एक तर 11चा टाइम होता आणि 5 वाजता कार्यक्रम सुरू करतात. अरे महाराष्ट्राची राज्यमंत्री म्हणून तिथं भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी साहेब, शहा साहेब, नड्डाजी, राज्याचे प्रमुख आपले नेते देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेबांनी संधी दिली. संधी तुमच्या मतदारसंघाला. मग आपली शिस्त कशी असली पाहिजे यातून काय साध्य करून घ्यायचं या गोष्टीचा विचार आपल्या लोकप्रतिनिधीचा काय आहे हे समजून घेण्याची, हे ऐकण्याची ही उत्सुकता तुमची माझी आहे. आणि मग काय पाहायला आपण ठीक असू द्या. आज खरं पाहिलं तर जिंतूर तालुक्याचे सर्व संत महात्मे, हरिभक्त परायण सर्व महाराजांच्या चरणी दंडवत करतोय. गुरुवर्य नतमस्तक होतोय. आमचे आदरणीय गुरुवर्य म्हटलं तरी चालेल, हरिहररावजी देशमुख काका हे आज आमच्या वडिलांसारखे, आमच्या वडिलांबरोबर राहिलेले संवाद त्यांचा राहिलेला त्यांनी जी प्रेरणा दिली की अमित शहाच्या सभेमध्ये तोपर्यंत मी भेटायला जाऊ शकलो नव्हतो. घरी येऊन सांगितलं मला, तू विसरतोयस का काय मला रामरावजी, मला शहा साहेबांच्या सभेत यायचंय. तुमच्याकडून कोणती चूक घडली न पाहिजे, कुठं कमी पडलं न पाहिजे. आणि दिलासा आणि उत्साह देऊ कारण का मला सुद्धा हजर राहील की तुम्ही सगळ्यांनी उड्या डोळ्यांनी पाहिजे. हे असे प्रेरणा देणारे, आशीर्वाद देणारे पाठीशी मंडळी होती. म्हणून हे कौतुक करायला संधी तुम्हाला मला मिळावी, लक्षात घ्या. हाच दिवस मला माहिती होता, दुसरं काही माहिती पण इथून थांबत नाही. अपेक्षा आणखी भरपूर आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणत असताल की हा दिवस पाहिला आता, तसं नाही. माणसाला जगायचं असेल तर कोणती झेप ही कमीच दिसली पाहिजे. पुढची झेप घेण्याची तयारी तिथं आपल्याला संधी मिळाली, त्यातून आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपलं तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. तिथं कुठं आपला लोकप्रतिनिधी, आपली बहीण, आपली पोरगी कुठं कमी पडता कामा नाही याकडे तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. या महाराष्ट्र राज्यावर राज्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर या तालुक्यातल्या सर्व सामान्य माणसाला
पुढे मदत झाली पाहिजे ही भावना तुमच्या माझ्या मनात असली पाहिजे. चांगलं आहे आमची ताई आज ही स्कीम दिली ती स्कीम दिली असं झालं तसं झालं. आमच्या ताई बहिणी आमच्या हातवर करून सांगू लागले आम्हाला हे मिळालं आम्हाला ते मिळालं. आता दिदीच्या रूपाने जी संधी मिळाली प्रत्येक अपेक्षा प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत एवढी अपेक्षा आपल्या आई जगदंबेच्या चरणी मांडावं लागणार तुम्हाला नाव. किती ताकद ती बुद्धी ती क्षमता आपल्या पोरीला. आणि मी किती भाग्यवान आहे पोरी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये बोर्डीकरचं नाव करण्याची ताकद एक मुलगी ठेवते. आणि हे करत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी. तुम्हाला हे जीवनात पुढे जायचं असेल तर एक गोष्ट निश्चित ज्याचं घरच्या बरोबर एक मत आहे एक विचार आहे. आणि इतिहासानं सांगितलं लक्षात घ्या की कर्तबगार पुरुषाच्या पाठीमाग महिलांचा हात असल्यामुळे पुढे काही करू. इथे जर 5-5 पोरी सांगितलं मुकुल सावजीने याचा तुमच्या बहिणीने तुमच्या पोरीने तर महाराष्ट्रामध्ये त्या मंत्रालयात तोड लावून टाकलाय. बोर्डीकर मेघना दीपक साकोरेचा आणखी काय करीत आहे आपल्याला. आता पाहिजे तर खूपच आहे. आमची अपेक्षा म्हणलं तुम्हाला मला उभा राहावं लागलं. 4 लोकांच्या भाषण तुमच्या समोर होणार होते पण मलाच राहावं आमोल. 11 वाजताचा टाइम दिला आणि 5 वाजता कार्यक्रम सुरू होतो. हे दिदी टाइमला फार महत्व आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल तर वेळ वाचा चुकवता कामा नाही. वेळ चुकली तर संधी चुकली लक्षात घे. एवढा उशीर कधीच नाही झाला. आधीच तुम्ही जर 5 वाजताचा वेळ दिला असता तर जिंतूर गजबजला असता. कारण जिंतूर शहर आणि जिंतूर तालुक्याने जिंतूर मतदारसंघाने 50 वर्षापासून बोर्डीकरला सांभाळण्याचं काम केलं. दिवसात उताराचे आले कमी जास्त घडलं पण पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी केलं. आमंत्रण यावेळेस फोनवर फोन करत होते. जावाई आपले 2 नंबरचे स्वप्नाचे मिस्टर. अरे मी म्हणलं आम्हाला आताच बोलले ना. नाही मला ते काल बोललो काय सवय आमच्या जिंतूर करा आणि सांगितलं त्याला मी काय चिंता करायची कारण नाही. परभणी मिळालं पहिल्यांदा सेट लागते नंतर माग लागते नंतर गोळी लागते. रस्त्यावर कोण असते तिथं माहिती आहे. जिंतूरला आलं की तेच गरजा. कारखान्याला गेलं तर तोच गरजा. दुसरा आवाज दिला नाही पण जे गावागावामध्ये चांगल्या वाड्यामध्ये बसलेला जो माझा सहकारी माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे तो कधी कमी करू शकणार नाही हे सांगत होतो मी गावाला. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा नांदेडला होतो. नांदेड रात्री फोन आला आमच्या मित्राला म्हणून एक गेला काय
20 लाख रुपए का एकाला एक काय किल्याला त्याला 10-20 लाख गेल्यानं मला काही कमी जास्त वाटत नाही. 50-50 लाख 10 मिनिटात पाठवून द्यायला नंतर दुकानदारांचं होऊन गेले. मला विश्वास आहे माझ्या माणसावर, माझ्या सहकार्यावर, आणि त्या विश्वासाने मी सांगत होतो कोणी केलं तरी चालेल, ही सीट आपलीच येणार. इथला प्रतापच्या कार्यक्रमाच्या दिवशी काय बोललो मी, अरे तुम्ही ज्या खेळ्या खेळायला तर त्या खेळ्या मी 90लाच केल्या, आणि पुढे आता 21व्या शतकाकडे चाललोय आपण. जे काही पुढे गेले आणि छोटा झाले, आता ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आता तुम्ही करत असताल. त्याला थारा माझा जिंतूर तालुक्याचा मतदार कधीही मी करणार घडलं तसंच. पण एवढं करून त्याचं दुःख आहे का? बेनविरोधाबाकी माझ्या डोळ्यासमोर आहे. पण आज आनंदाचा क्षण आहे, आनंद आहे. तुम्हालाही आनंद आहे, मला आनंद आहे. आज मी जास्त बोलायचं नाही, फक्त तुमचे आभार मानायचे, चिंतूरकरांचे पुन्हा एकदा आभार मानायचे, शेलूकरांचे मला पुन्हा एकदा आभार मानायचे. की महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार म्हणून सांगून गेले आपले नेते अमित शहाजी. आणि सत्ता येणार असताना देखील जर आपली नुकसानाचे झाली असती तर नुकसान थोडी करायची नाही, नुकसान या मतदारसंघाच्या सर्वसामान्य माणसाची झाली असती. आणि ती होऊ दिलेली आहे तुम्ही सगळ्यांनी. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला नतमस्त करतो. आणि मंत्री महोदयाचे विचार तुम्हाला ऐकायचे, 50 वर्षापासून माझं ऐकून आला तुम्ही. आता या पुढे बोर्डीकर कुटुंब हे सत्तेत राहील किंवा नाही राहील, तर आपल्या सेवेत कुठेच कमी पडणार नाही. हा एक पण बोर्डीकर कुटुंब आता काय त्याच्या 90ला मी एकदा उभा राहिलो, आजपर्यंत प्रत्येक निवडणूक लढवली. तर यापुढे सुद्धा बोर्डीकर कुटुंब सतत या प्रवासामध्ये कायम राहील हा शब्द. आणि त्या कायम राहण्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ. आणि नाही कोणी मदत करणार, मी माझ्या तोंडाने नाही तारीफ करणार, नाही कोणी मदत करणार. खूप पाहिलं तुम्ही सगळ्यांचं. पण मतदान हे विचाराने केलं पाहिजे. मतदान करत असताना भावना समोर त्याच्या काय आहेत, विचार काय आहेत, कोणत्या समाजाचा कधी उपयोगी पडला, त्याचा कधी बेरीज बघावा वाटली. कोणा पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना, कोणा पाहिलं शाहू फुले आंबेडकरांना, कोणी केलं त्यांच्याबरोबर संवाद. पण त्यांचं तो चित्र पाहिलं, फोटो पाहिला की आपण आपोआप जवळ येतात आणि आपण नतमस्तक होतो. का त्याचा इतिहास असा आहे की त्यांनी जे समाजासाठी केले त्याला तुम्ही आम्ही नतमस्तक होतो. आम्ही सुद्धा प्रत्येक कुटुंबाने या तालुक्यात काही ना काही केलेलं आहे. आणि काही करत असताना कोणत्या कुटुंबानं या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढे केला हे तपासण्याचं काम तुमचं आहे. इथं तुम्ही कमी करतात, यामुळे तसं होऊ नये एवढीच विनंती आणि वेळ नाही देता. आता वेळ दिदीचा, तुमच्या बहिणीचा, तुमच्या मुलीचं तुम्हाला ऐकायचं नाही. विश्वास आहे की आपली दिदी कमी पुढंच पडणार नाही. लक्षात घ्या, कमी पुढंच पडणार नाही. आता जे स्टेजवर बसल्या म्हणले की साहेब आपलं नाव तर कॅबिनेट मध्ये होतं आणि आपण राज्यमंत्री झालो. अरे मी 25 वर्ष घातलेले या गोष्टीसाठी राज्यमंत्री. अरे पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदाच मंत्री होण्याचा मान तुमची बहीण थोरली जर करत असेल यापेक्षा आनंद तुम्हाला आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये ती निश्चितपणे आपलं ठसा उघडल्याशिवाय राहणार नाही. त्या सगळ्या गोष्टीसाठी आपली साथ सतत बोर्डीकरांच्या पाठीशी, बोर्डी कुटुंबाच्या पाठीशी राहावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची अंतकरणापासून
आभार मानतो आणि हे रूप खेळण्याची संधी कायम जगदंबेने द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि जोरदार टाळ्यांनी आपण दीदींचं स्वागत करूया. आम्ही सगळे तुमचं शब्द ऐकण्यासाठी थांबलोय. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांच्या हात वरती एकदा आपण जोरदार स्वागत करूया दीदींचं. सगळ्यांना नमस्कार. आज श्रद्धेय अटलजींची जयंती. सर्वप्रथम मी अटलजींच्या चरणी पुष्पांजली अर्पण करते. या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व बोर्डीकर प्रेमी मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि क्षमा मागते की आपलाचा कार्यक्रम नाही. आता मला वाटते 5, 5:30, 6 वाजले. आज आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी त्यांनी आपल्या सर्वांना आता मार्गदर्शन केलं. ते आपले मार्गदर्शक आणि खरं तर मी म्हणेन आजचा दिवस ज्यांच्यामुळे जिंतूरकरांना बोर्डीकर परिवार मेघनाला बघायला मिळाला ते म्हणजे माझे बाबा आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब. त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय मीनाताई बोर्डीकर, सर्व गुरुवर्य, मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या बहिणी आणि खास मुंबईहून आजचा हा सोहळा बघण्यासाठी आपल्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी आलेले आपले दाजी, अमोल दाजी, डॉक्टर सदानंद दातेजी, श्रीपाद आंबटजी आणि जमलेले सर्व माझे सहकारी वडीलधारी मंडळी, माझ्या बहिणींनो, खर तर 2011 पासून मी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात, सगळ्यांच्या सोबत बोर्डीकर साहेबांची कार्यकर्ती म्हणून काम करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये आहे. 2011 पासून जे मला वाटेल, जे मला दिसेल ते करण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर मी राजकारणात येऊ नये, राजकारणात माझ्या येण्याला सगळ्यात जास्त विरोध होता तो अमोल यादवजींचा. कारण की एवढं सगळं सुख वैभव असताना या पुरुषाच्या क्षेत्रामध्ये एकाही मुलीने यायचं नाही अंकल, अशी अमोलजींची इच्छा. आणि बाबालाही वाटत 2 टाइम तुला खायला भेटते, कशाला येते तुला इकडं. 5-6 महिने बाबांनी पण प्रयत्न केले. त्यांना वाटलं हिला जमणार नाही, धक्के बुके खाल्ले, कुणी काही म्हणलं, एवढ्या अपेक्षा लोकांच्या त्या पूर्ण करणं हिला जमणार नाही. 5-6 महिन्यामध्ये आपली संसाराला परत लागेल. आणि अनेक तसेच प्रसंग माझ्या राजकीय जीवनामध्ये आले. मी जगामध्ये स्वतःला सगळ्यात सुखी
व्यक्ती समजते, कारण की मी रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताईंची लेक आहे. देवानी न मागता सगळं काही चांगलं जगातलं सर्वोत्तम मला दिलं. आणि या राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक चांगले वाईट अनुभव मला अनुभवायला मिळाले. माझी आई, माझ्या आजी आज नाहीये, साक्षीदार आहे की दिवसभराचा दौरा केल्यानंतर रात्री घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मला रडायला यायचं. कोणी काय म्हणलं, कुणाची अडचण, कुणाचं दुःख ते बघितलं की माझं मन हे लावून जायचं. आणि आपल्यापैकी अनेक जणांनी तो अनुभव सुद्धा घेतला. पण असं करत असताना जिल्हा परिषदची निवडणूक लागली. सगळ्यांच्या घरामध्ये विरोध की बोर्डीकरची लेख तर डायरेक्ट आमदार की खासदारकीच लढली पाहिजे. पण मला सगळं शिकत शिकत पुढे जायचं म्हणून जिल्हा परिषदची निवडणूक लढली. आणि बोरी जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीने काम करणे मी 5 वर्ष केलं. पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत गेलो. उद्देश सुरुवातीला तर नव्हता कुठल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये येण्याचा, पण एकदा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही लोकांनी मला घरी बसू दिलं नाही. पहिली निवडणूक लढली, निवडून आली. दुसऱ्यांदा प्रयत्न केला लोकसभेसाठी, कधीच मला आमदारकी लढायची नव्हती, आमदार व्हायचं नव्हतं. पण 2019 मध्ये पक्षाने कोरा एबी फॉर्म दिला. कोरा मेघना बोर्डीकरचं नाव नव्हतं. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि मला अंकल विचारलं, तुमच्या घरामध्ये वाद झाला नाही का की नाव कोणाचं टाकलं? आणि माझे अनेक आमदार सहकारी पहिल्या क्रमचे आम्ही चर्चा करत असताना किंवा सिनियर सुद्धा विचारतात आणि ते म्हणतात तुझे बाबा किती ग्रेट आहे की आज राजकारणामध्ये चालता बोलता येत नसलं तरी स्वतःच पद सोडण्याची ताकद, मोठं मन मुलाच्या बापाला पण ह्या महाराष्ट्राने नाही तर भारताने कधी बघितलेले नाही. एका लेकीला स्वतःची जागा देण्याचं काम, मोठं मन आणि लेकीवर विश्वास दाखवण्याचं काम माझ्या बाबांनी जे केलं त्याची जाणीव काय माझ्या मनामध्ये आहे. आणि 2019 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, सहकार्यामुळे या जिंतूर विधानसभेमध्ये फुललं. 2.5 वर्ष आपण विरोधात काढले, 2.5 वर्ष सत्तेत काढले. त्या 5 वर्षाचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. आणि मग लोकसभेच्या निवडणुकांपासून त्या विरोधकांनी एकच मुद्दा हाताशी घेतला होता, कारण की ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये होत असलेली विकासाची घोडदौड आणि शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचं जे स्वप्न मोदीजींनी बघितलेलं आहे त्याच्या पुढे ह्यांचा टिकाव लागणार नव्हता. म्हणून काय जातीवादाचं शस्त्र त्यांनी हातामध्ये घेतलं. खोटे नरेटिव्ह, संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह त्यांनी तयार करण्यात आले आणि त्याच्या भरोशावरती लोकसभेला त्यांना थोडंफार यश मिळालं. आणि आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा जातीचा द्वेष गावागावामध्ये पसरवण्याचं काम ह्याच लोकांनी केलं, ज्यांनी कधी 5 वर्ष काम नाही केलं, ज्यांनी कधी लोकांचे अश्रू पुसले नाही किंवा लोकांच्या अडचणी ज्यांना माहिती नाही ते ही असे शॉर्टकट शोधतात. पण ही पण बोर्डीकरांची लेख आहे. आयुष्य फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी त्या माझ्या बापाने या ठिकाणी घातलेलं आहे. या जातीपातीच्या राजकारणामुळे हे मेघना बोर्डीकर कधीच पडणार नाही, हा विश्वास आम्हा दोघांना होता. या ठिकाणी मी आभार मानते सुरेश भाऊ घुमरेंचे की एका भावाच्या पेक्षा जास्त काम त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये एका बहिणीसाठी केले.
विरोधक विसरले की हा जिंतूर सेलू मतदारसंघ माझ्या बाबांनी, माझ्या आईनी, माझ्या अंकलनी हा कुठल्या जातीपातीच्या राजकारणावर बांधलेला नाहीये. या जिंतूर सेलूच्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी मानसन्मान दिला. 40-50 वर्ष त्यांनी या लोकांची सेवा केली. तुमच्या कुठल्याही फेक नरेटिव्ह वरती त्या जिंतूर सेलूची जनता भुलणार नव्हती. आणि त्याच पद्धतीने लोकसभेपासून ओबीसी तिकडे जा, मराठा मागासवर्गीय मुसलमान कुठं जा, आणि आपले साथी आधी इधर जाओ आधे उधर जाओ बाकी येतात. लेकिन बाकी जे कुणी बाकी समजदार आणि गोंडीकर परिवाराशी बांधलेला, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी बांधलेला, या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी जी विकासाची गंगा आणलेली आहे, त्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी आणि ह्या जिंतूर सेलूमध्ये 2.5 वर्षामध्ये तुमच्या आमदारांनी, तुमच्या लेखीनी, तुमच्या बहिणींनी केलेल्या कामाच्या पावतीवर तुम्ही दुसऱ्यांदा मला आमदार बनवून इथं पाठवलं. त्या माझ्या यशाचे शिलेदार तुम्ही सगळेजण आहात. मी माझ्या विजयी रॅलीच्या वेळेला सांगितलं की माझ्या ह्या विजयाचे शिल्पकार त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, या देशाचे कणखर असं गृहमंत्री जे आपल्या सभेसाठी आले आणि त्यांच्या सभेनंतर सगळ्यांनी जाहीर करून टाकलं की दीदी निवडून आली, आपली सीट लागली. ते अमितभाई शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे दिवसाला एक तरी फोन असायचा, मेघना काय चाललंय, मेघना इकडे बघ, मेघना इथं कमी पडते, मेघना असं कर, मेघना तसं कर. ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि माझे बाबा, माझे काका आणि माझ्या बाबांचे, माझ्या काकांचे पहिल्यापासून सगळे तुम्ही पाठी राखे. त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे, तुम्ही केलेली जीवापाड मेहनतीमुळे की लोकांनी कठीण बनवून टाकलेली निवडणूक सुद्धा आपण जिंकू शकलोय, हे मी कायम ध्यानात ठेवले. काय नरेटिव्ह करून टाकलं, तिसऱ्या नंबर अनेक लोक आपल्या सोबतचे गेले. काय जर म्हणे आता बाबांचं वय म्हणते, मी महिला आहे, त्यांच्यासारखं प्रताप भैया आपल्याला खालच्या दर्जाचं राजकारण येत नाही, मग आपल्याला कोण वाटणार की तर काही निवडून येत नाही, भारतीय जनता पार्टीची सरकार काही राज्यात येत नाही, अशा गैरसमजीमध्ये हे होते. पण त्यांना पण सांगायचंय, यापूर्वी देखील ह्या संकल्पनी कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं मार्केटच्या की तुम्ही विसरू नका ही बोर्डीकरांची लेख आहे, तुम्हाला पण कसा धडा शिकवायचा आहे, ह्यात पण ही कमी नाही. तुम्ही म्हणले पाहिजे पापापेक्षा 2 पावलं सरस आहे. जेवढी शांत संयमी आहे तेवढंच माझ्या वाट्याला जाल तर याद राहा, अंकलची लेख आहे, गंगाधर बोर्डीकरांची लेख आहे. पण केवळ माझ्या लोकांना धमक्या देत, काही लोकांना पुढे असं होणार तसं होणार चित्र दाखवत अनेक जण गेले ते गेले, जाऊ द्या. वाटलं दीदी काही येत नाही, सरकार काही येत नाही, अरे पण त्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्राच्या जनतेने 132 भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आणल्या. यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा, सर्व विचार करून मतदान करणाऱ्या मतदारांचा सहभाग आहे. आणि जिंतूर सेलूकरांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही दुसऱ्यांदा मला संधी दिली. सदानंदजी, आपल्या जिंतूरचा इतिहास एकदा आमदार झाले की परत होत नाही. फक्त रामप्रसाद बोर्डीकर साहेब 2दा झाले, 2-4दा झाले, आता त्यांची लेख झाली. कशामुळे झाली तर माझे बाबा मला नेहमी सांगतात, हे गडी वाड्यावाले कधी माझ्यासोबत राहिले नाही, गावातला शेवटचा घटक माझ्यासोबत कायम राहिला, प्रामाणिकपणे राहिला. माझी आई सुद्धा मला सांगते, माझे आपले लोक आहेत, कुठे येत नाहीत, जात नाही, दिखावा करत नाही, पण प्रामाणिकपणे काम करतात. लाखो करोडो दिले तरी ते आपल्याला सोडून जाणार नाही. अशी नाळ बोर्डीकर परिवाराशी ही बांधली गेली. आणि मी सुद्धा प्रयत्न करेन, बाबांनी सांगितलं सत्ता असो किंवा नसो,
बोर्डीकर परिवार नेहमी तुमच्या सेवेत राहील, त्याच पद्धतीने मीही तुमच्या सेवेत नेहमी राहील. बघा, मला आठवत सकाळी मला आवडलं असतं अमोलजींनी इथं तुम्हा सगळ्यांना भाषण केलं असतं. माझ्या नंतर बोललं आवडेल मला, कारण की हा कौटुंबिक कार्यक्रम. बघा, कधी कधी वाईट वाटतं, एवढ्या अपेक्षा. मी असं कधी एकटीने विचार केला की मी कुठे वेळ वाया घालला? वर्षातून 2दा बहिणींच्या लेकरांसोबत फिरायला जाणं, एवढं सोडलं तर कुठं मी जात नाही. की त्याला गेले 4 दिवस घरी झोपून राहिले, पण काय वेळ देत नाही, फोन उचलत नाही, इकडे येत नाही, तिकडे येत नाही. आता माझ्या आईचा गुडघा दुखायला लागला, मी नव्हते 4 दिवस, आणि बिचारी आई गुडघा दुखतय तरी लग्न अटेंड करते. एवढ्या अपेक्षा 24 तास. बाबा, आई, अंकल, विक्की, आता तर भावना, ही सगळी सेवेत असताना सुद्धा 5 वर्ष प्रत्येकाने 100% योगदान दिलं, तरी पण लोकांचं ऐकून घ्यायचंय. आता आम्ही जरी नाही आलो, तुम्ही प्रत्येक जण त्या कार्यक्रमाला उपस्थित असाल तर बोर्डीकर परिवारातला सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे, अशा पद्धतीचं जाणीव प्रत्येकाला करून देणार. आज आता बाबा म्हणले, कोणतरी म्हणलं कॅबिनेट होतं. अरे मला सांगायचं, या ठिकाणी 132 भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले, दुसऱ्यांदा आमदार होऊन मंत्रीची शपथ घेणारी फक्त तुमची दिदीच आहे. किती भाग्य आहे बघा माझं. 3, 4, 5, 6 टर्म राहिलेले माझे सिनियर नेते आज आमदार आहे. त्यांना संधी नाही मिळाली, पण केवळ तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. तुम्ही बोर्डीकर नाव एवढं मोठं करून ठेवलं. मला ही राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आणि किती छान खाते मिळालेले. एक लेख म्हणून, बहीण म्हणून मी 5 वर्ष प्रयत्न केला प्रत्येकाच्या आरोग्याची चांगली काळजी घ्यायची, प्रत्येक माझ्या महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं, प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला 24 तास पाणी, वीज, शेतरस्ते देण्यासाठी मी प्रयत्न केला. पण आता तर अधिकाराने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे, त्या विश्वासाला मी कधीच कमी पडू देणार नाही. पण आणखीन एक गोष्ट इथे सांगते, गोविंद भाऊ, खूप लोकांना माझा स्वभाव आवडत नाही, लय जास्त शिस्त सांगते म्हणतात दिदी. असं नसते, असं करून घ्यायचं असते, असं असते ना. काही लोकांना वाटतं पुरुषोत्तम भाऊ आहे की नाही, 4 शिवाय द्यायच्या आणि करून घ्यायचं, काय जमत नाही दिदीला, असं वाटतंय तुम्हाला काही लोकांना. आता तू मंत्री घरी असं काही काम झाले पाहिजे आमचे. पण मी त्या पक्षाची कार्यकर्ती आहे, जो पक्ष एका विचारधारेवर चालतो, जो पक्ष शिस्तीमध्ये चालतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची कामं होतील. तुम्ही बिलकुल मनामध्ये शंका आणू नका, पण चुकीचे कामं जास्त आग्रह दिदी मंत्री झाली म्हणून करू नका, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. पण आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार किंवा राज्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार ज्या विचारांनी काम करणार आहे, त्या विचारामध्ये मलाही काम करायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच कुठे कमी पडणार. आज माझे लेकर आले नाहीत, आज दाजी आले नाहीत, पण त्यांनी सुद्धा खूप काही सॅक्रिफाईस त्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये केलंय. मला कधी कधी वाईट वाटतं की ही लोक कशी विचार करत नाही, मी मशीन नाहीये, मी एक आई आहे, एक बायको आहे, एक लेक आहे, एक बहीण आहे, एक सून आहे. पण चला, सगळं काय हसत हसत सहन करत राहते. पण तरी देखील आता तर मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की तुझं आयुष्य आता फक्त जनसेवेसाठी समर्पण करून द्यायचे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद सगळ्यांनी, घरच्यांनी सुद्धा मला त्याच पद्धतीने आता गळीत धरलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये सुद्धा जे एक कुठेतरी गिल्ट असायचं, गिल्ट म्हणण्यापेक्षा
एक मला स्वतःला एक अपराधी भावना असायची की मी एक आई आहे, एक पत्नी आहे, एक बहीण आहे, एक लेक आहे, कशी विसरू शकते, एक सून आहे. आता तशी अपराधी भावना यापुढे माझ्या मनामध्ये मी ठेवणार नाही. कारण की ह्या लोकांनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या बाबांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, आणि हे बोर्डीकर जे नाव या महाराष्ट्रामध्ये माझ्या बाबांनी तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे, सहकार्यामुळे एवढं मोठं झालेलं आहे, एवढं मोठं हे वलय तयार झालेलं आहे त्या बोर्डीकर नावासाठी. अंकल, मीही आज तुम्हाला या ठिकाणी शब्द देते की कधीच बोर्डीकर नावाला काही कमी जास्त होईल असं कधी माझ्यासाठी होणार नाही. आणि ह्या लोकांनी जे आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलेले आहे, कारण सगळ्यात जुने मी बघते इतके आनंदाश्रू आमचे कोटेकर काका आणि सगळे सहकारी तर नागपूरला आले, आनंदाश्रू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळाले की स्वतःच्या मित्राच्या साठी जे स्वप्न त्यांनी बघितलं ते आज मित्राच्या आपल्या लेखीने पूर्ण केलं. याचा आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये बघताना माझंही मन भारावून गेलं. आणि जेव्हापासून मी जगापासून फिरत आहे की किती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी किती उल्हास आहे प्रत्येकाच्या मनामध्ये की खरंच मी मंत्री झाली आहे, पण ही माझ्यामुळे नाही तर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालेली आहे, हे मला इथं म्हणायचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा विश्वास, तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच कायम माझ्या पाठीशी राहत्या. ही दिदी कधीच तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देते. थांबते. धन्यवाद. जय हिंद. सगळेजण खुर्च्या सोडायला उत्सुक आहेत, स्वाभाविक पण आहे. 11 पासून आपण वाट बघताय. असो, सन्माननीय व्यासपीठ, माझे सासरे किंवा माझे दुसरे वडील असल्याचे उल्लेख करतो. माझी आई रामप्रसादजी बोडेकर, मीनाजी बोडेकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व संत मंडळी, सर्व राजकीय मंडळी, माझे दुसरे सासरे पण त्यांनी वडील म्हणू शकत नाही कारण माझ्याच वयाचे आहेत. अंकल, माझी एक बायको आणि त्या बायकोच्या निमित्ताने 4 बहिणी मारल्या होत्या, त्या सगळ्या बहिणी आणि त्यांच्या सत्कारासाठी आपण जमलेला आहे त्या मेघनादेवी. खरं तर मी आज बोलणार नव्हतो, नागरिकचा कार्यक्रम होता, परंतु 2दा उल्लेख झाला की राजकारणात याला मी दिदींना विरोध केला. हो, मी सगळ्यात जास्त विरोध केला कारण ही माझी बहीणच आहे थोडी. पण आज मला एक म्हणायचंय, कभी सीधी साधी लड़की थी, आज मिसाल बन गई है. सपनों की राह पर चल के मेरी दीदी कमाल बन गई. कभी सीधी साधी लड़की थी, देखा है मैंने, लेकिन आज सही में मिसाल बन गई. और सपनों के राह पे चल के आज मिसाल बन गई है. मेहनत की राह पे हमेशा चली है, हर मुश्किलों से टकराई है. धूप हो या छाप सदा मुस्कुराई है, इसलिए कामयाबी आपके कदम सुन रही है. यूं ही नहीं खटखटाती कामयाबी किसी का दरवाजा. कामयाबी का दरवाजा तभी खटखटाती है जब कोई भी मेहनत और ईमान से अपना रिश्ता शिद्दत से निभाता है, और खुदा भी उसी की मदद करता है जो अपने हौसले बुलंद आजमाता है. दीदीला विरोध का केला होता खरं सांगतो, कारण माझ्या सासऱ्याने पाहिलं होतं, त्यांना धरून मला त्यांची बायपास करायला तयार नव्हते. म्हणजे तुम्हाला सांगतो आता, त्यांच्या हार्टचा इतका प्रॉब्लेम होता की जेव्हा त्यांची शेवटची आम्ही अँजिओप्लास्टी केली तेव्हा डॉक्टरने आम्हाला विचारलं की तुम्ही खरंच सुशिक्षित आहात का तुम्ही नावाचेच अधिकारी आहात की तुम्हाला तुमच्या वडिलांची तब्येत लक्षात येते. त्या काळात येणारे बरे वाईट अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कसल्याही नसलेल्या एका प्रकरणामध्ये अक्षरशः केस दाखल करून गुंतवण्याचं घाणेरडं राजकारण केलं आणि त्यावेळेस जो काही त्रास झाला त्यातून कुणाला आपली बहीण राजकारणात जावी असं वाटेल. आणि राजकारण कुणीही करावं काही गरज नाही, आम्ही सगळे अधिकारी आहोत. अगदी मेघनादिनीचे उदाहरण द्यायचं झालं तर मेघनादिनीचे जे मिस्टर आहेत ते माझ्यामध्ये रिटायरमेंट पर्यंत या राज्याची ऍडिशनल डीजी होती. तुम्हाला माहिती आहे काय हात असतो, काय मान असतो, काय सन्मान असतो, काही गरज नव्हती हे सगळं करायची, म्हणून माझा विरोध होता. परंतु एक आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणजे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलं होतं अर्जुनाला, ते ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलं. ते म्हणतात
निर्वातीचा दिवा नेण्याची काय झाला किंवा या रीतीने पांडवा तो देह ठेव म्हणजे काय की एखादा दिवा निर्वातीत नेला जातो. निर्वात म्हणजे तिथं पोकळी आहे, तिथं हवा नाही, तिथं तो क्षणार्धात विस्कळ म्हणजे चैतन्य कुठे जातं, त्याचं चैतन्य सर्वसामान्य समाजाच्या जगण्याला ताकद येतं. आणि पांडवा या रीतीने प्रत्येकाने आपला देह ठेवला पाहिजे. आणि जीवन शैली हे जीवनाचं तत्वज्ञान प्रत्यक्षात उतरण्यासाठी दिदी आपण आज आलात. या मतदारसंघानं नेहमी बोर्डीकर साहेबांना ताकद दिली, नाव दिलं, शक्ती दिली. ती शक्ती ताकद आज आपल्या मागे उभी आहे. ठीक आहे, अडथळे येत असतात, संघर्ष होत असतो, लढा होत असतो, परंतु आज केवळ या मतदारसंघाचीच नाही, मराठवाड्याचे नाही तर आपण या राज्याचे राज्यमंत्री आहात. आपण आपले स्वप्न आणि आपले सर्वस्व या जनतेच्या विकासासाठी वाहनाला ते आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि स्वाभाविक आहे आपल्याला करावं असं काही दीपक राऊत ठेवलेलं नाही. दोन्ही मुलं आपली कर्तव्य आहे आणि दीपक राऊत आज इथे नाही आहे, परंतु प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असावा लागतो असं मला दीपक राऊतला बघून वाटायला लागलं. कारण केवळ त्यांनी त्याग केला म्हणून दिदी आल्या. आज सर्वांच्या वतीने दिदींचे मी अभिनंदन करतो. आणि दिदींपेक्षा जास्त अभिनंदन ज्यांच्या डोळ्यात निश्चित पाणी असते त्या रामप्रसाद बोर्डे, मेघना दिदी बोर्डेकर आणि गंगाधर अंकलचं करतो आणि आपल्या सर्वांचं करतो. आणि मलाही त्या बोलण्याचं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. आया क्या महमूद आया गेल्या 40 वर्षापासून बोर्डीकर परिवार जिंतूर विधानसभा मतदारसंघात राज्य करत आहे, पण आता तुमच्या रूपाने महाराष्ट्रात राज्य करणार आहे, काय सांगणार आहे? निश्चितच बोर्डीकर परिवारावरती जिंतूर सेलूच्या मतदारांनी नेहमीच प्रेम केलेलं आहे. माझ्या बाबांना या ठिकाणून 4 वेळा विधानसभेची संधी त्यांनी दिली, 2 वेळा मला दिलेली आहे आणि मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा जिंतूर सेलूकरांची अनेक वर्षापासून. जिल्ह्यामध्ये सुद्धा हक्काचा जिल्ह्यातला मंत्री मागच्या 10-15 वर्षापासून मिळालेल्या आपण परभणीकरांची इच्छा होती. आणि आज आमचे नेते, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी, आदरणीय अमित शहाजींनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आदरणीय बावनकुळे साहेबांनी मला राज्यमंत्री म्हणून संधी दिल्यामुळे माझ्या जिंतूर सेलूकर आणि परभणी जिल्ह्यातील सर्व परभणीकर आनंदी आहेत हे आपण सगळे बघू शकतो. परभणी जिल्ह्याला अपेक्षा आहे तुमच्याकडून विकासाची? निश्चित अपेक्षा आहे आणि मला मिळालेल्या संधीचं सोनं करत मी परभणीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. थँक्यू दादी, थँक्यू. अरे शांत बसा, बाईक चालू आहे. लोकांमध्ये अनेक वर्षानंतर परभणीकरांना संधी मिळालेली आहे. परभणीचा एक हक्काचा मतदार त्यांना मिळालेला आहे आणि ज्या काही अपेक्षा खास करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी काम करणार आहे. आणि शेतकरी बांधवांना शाश्वत शेती करता यावी, पाणी, वीज आणि शेतरस्ते त्याच्याकडे खास करून लक्ष देणार आहे. आणि काही नवीन इंडस्ट्रीज आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येतील, वाईट डिस्ट्रिब्युशन नेटवर्क सिस्टीमनी पाणी प्रत्येकाच्या बांधावरती देण्यासाठी मॅनेज करायचे. महानगरपालिका चांगल्या पद्धतीची तुम्ही माझा मतदारसंघातील केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं शहराचा चेहरा मोर बदलून टाकल्याशिवाय ही मेघना बोर्डीकर शांत बसणार नाही. परभणीकरांना मी विश्वास देऊ इच्छिते की शहरामध्ये चांगले रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज, अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत आणि त्या मी येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे. तो काम चालू झालेलं आहे, त्याचं टेंडर राहिलं होतं म्हणून राहिला होता, त्याचं काम
त्याच्यासाठी आता बघा हा इथं आपला जिल्हा चांगला रेल्वेनी कनेक्टेड आहे, नॅशनल हायवेज पण आणि समृद्धी सुद्धा आता कनेक्टेड होते, त्यामुळे चांगल्या उद्योजकांना इथं आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. आता पाणी स्वच्छता विभाग माझ्याकडे आलेला आहे, त्यामुळे जिंतूर शहर असेल, परभणी शहर असेल, पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत सर्वोत्तम राहील असं त्याचा फॉलो बघा मी आल्यानंतर घेऊन टाकेल. ये न्यूज कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और रुजुल फुजर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद यान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान और मुन्ना खान पठान ने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। ये परभणी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभणी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभणी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभणी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है, हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं। यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। ये डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियाँ अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है।
शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।